हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. कोणालाच माहीत नाही अशी रेसिपी पाहणार आहोत. आज आपण पोहे अगदी 10 तास मऊ राहतील असे मुठीने घेतले आहे मी. प्रत्येक व्यक्तीच्या प्रमाणे तुम्ही हवं असेल तर वाटीचं प्रमाण घेऊ शकता. छान असे आपण ते निवडून घेणार आहोत आणि चाळून घेणार आहोत. त्यामध्ये धूळ माती असते. खूप सुंदर. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे. त्यानंतर बघा, आपण अशा प्रकारे धुवून घेणार आहोत. मी यातच धुणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नळाखाली धुतले तरी चालेल, पण हलक्या हाताने धुवायचे. जास्त पोहे चोळायचे नाहीत, नाहीतर ते मऊ होतात. खूप सुंदर रेसिपी आहे मैत्रिणींनो, एकदा अवश्य अशा प्रकारे करून बघा. अगदी तुम्ही सकाळी बनवले तर संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुशीत राहतील. अशी आपण पोह्याची रेसिपी पाहतात. बघा, आपण छान असे धुवून घेतले. अगदी हलक्या हाताने धुवून घ्यायचे आहेत, जास्त चोळायचे नाही. हे बघा, सुंदर असं वर्ण पाणी घालून घेतलं आहे. आपण पोहे एक साईडला ठेवणार आहोत. त्यानंतर आपण बाकीची तयारी करणार आहोत मैत्रिणींनो. हे बघा, आपण छान असे धुवून घेतले आहेत आणि आपण साईडला ठेवणार आहोत, जेणेकरून पोहे आपले छान असे लुसलुशीत होणार आहेत. हे बघा, त्यानंतर आपण 5 मिनटानंतर पोहे घेतले आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आपण अगदी थोडीशी साखर घातली आहे. तुम्ही जे पोहे परतताना घालतात ते अगोदर तर तुम्ही मीठ आणि साखर लावली ना तर एक नंबरच पोहे होतात. अशा प्रकारे आपण मीठ साखर लावून ठेवणार आहोत, म्हणजे पोहे आपले खूप छान होतात. आणि एकसारखं मीठ सगळ्या पोह्यांना लागलं जातं. जास्त चोळायचं नाही. हलक्या हाताने पोह्यांना मीठ आणि साखर लावून घ्यायची आहे मैत्रिणींनो. चला तर मग आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण कढईमध्ये तेल घातलं आहे आणि शेंगदाणे घातले आहे. मी मूठभरच घालणार आहे, कारण जास्त व्यक्तींसाठी नाही बनवणार मी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त शेंगदाणे वापरले तरी पण चालेल. शेंगदाणे असे कुरकुरीत होईपर्यंत मध्यम गॅसवर छान तळून घेणार आहोत मैत्रिणींनो. सर्वांना एक नम्र निवेदन आहे की आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचे जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल. आणि सर्वांना अजून एक विनंती आहे की आपण माझा व्हिडिओ आपण कुठून पाहता ती कमेंट करून सांगायचे, म्हणजे मला तुमचे आभार मानणे सोपे होईल. हे बघा, आपले छान असे कुरकुरी शेंगदाणे भाजून झाले आहेत. आपण काढून घेणार आहोत. जास्त तेलाचा वापर केला नाही आपण. त्याच तेलामध्ये आपण मोहरी घालून घेतली आहे. मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत, जेणेकरून जिरे मोहरी छान तडतडली तर आपली फोडणी आहे ती खूप छान बसेल. आणि अजून एक महत्त्वाची टीप मैत्रिणींना सांगायची आहे की कढीपत्ता तुम्ही जो अगोदर घालता तो नंतर घालायचा आहे. माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी घातला नाही. मी पुढे सांगेल तुम्हाला कधी कढीपत्त्याचा वापर करायचा ते. छान असे आपले जिरे आणि मोहरी तडतडली आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये हिंग घालून घेणार आहोत. हिंगाने खूप छान स्वाद येतो. आणि आपण मिरची चिरून घेतली आहे. मिरची छान आपण तेलामध्ये फ्राय करायची आहे, म्हणजे तिचा तिखटपणा आहे तो पोह्यांना छान लागेल. आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला मीडियम गॅसवरच करायची आहे. छान आपली मिरची परतून झाली आहे बघा. त्यानंतर आपण भरपूर असा कांदा घालणार आहोत, कारण कांदे पोहे म्हटलं की त्याला कांदा हा आलाच आणि जास्त प्रमाणात आला. छान असं आपण बघा परतून घेणार आहोत. कांदा पण अगदी सोनेरी रंग येईपर्यंत, जास्त करपवायचा नाही कांदा. आपण पुढे बघणारच आहोत की का करपवायचा नाही ते, नाहीतर पोह्यांचा स्वाद आपला बिघडेल. छान असे आपण जे कांदा मिरची आहे ती छान परतून घेणार आहोत मैत्रिणींनो. खूप सुंदर असे पोहे होतात आणि खूप लुसलुशीत होतात बघा. हे बघा, आपला कांदा छान परतून झाला आहे बघा. त्यानंतर आम्ही एक बटाटा घातला आहे. त्याचं साल काढून बारीक त्याचे पीसेस केले आहेत. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप केला तरी चालेल, पण मला खूप आवडतो पोह्यामध्ये बटाटा, म्हणून मी बटाट्याचा वापर केला आहे पोह्यामध्ये. एकदा अशा प्रकारे करून बघा, खरं सगळ्यांना खूप आवडतील पोहे. छान असला बटाटा आहे आपण तेलामध्ये परतून घेतला आहे बघा. बटाटा लगेच शिजतो कारण आपण त्याचे छोटे छोटे पीसेस केले आहे. त्यानंतर मी एक छोटा टॉमॅटो घातला आहे. टॉमॅटो पण ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केला
तरी चालेल, पण मला आवडतो पोह्यामध्ये, कारण खूप छान चव लागते टॉमॅटोनी पोह्याला. छान असा आपण कांदा, टॉमॅटो, बटाटा परतून घेणार आहोत बघा. अशा प्रकारे बघा छान असा आपला परतून झाला आहे. त्यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबिरीने खूप छान स्वाद येतो पोह्यांना. आपण नंतर पण घालणार आहोत. त्यानंतर आपण हळद घालणार आहोत आणि तेलामध्ये छान आपण परतून घेणार आहोत हळद, म्हणजे तिचा कच्चेपणा आहे तो कमी होईल आणि हळदीचा रंग आपल्या पोह्यांना खूप छान लागेल. बघू शकता आपण इथे अजिबात तेलाचा जास्त वापर केला नाही. त्यानंतर आपण जे सर्व साहित्य आहे, कांदा, टोमॅटो आणि बटाटा, ते एका साईडला घेणार आहोत आणि आपण अगदी 2-3 चमचे म्हणजे पाव वाटी पाणी घेतलं आहे, ते आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. आणि पाण्याला उकळी आली की सर्व साहित्य आपण एकत्र करणार आहोत. अशा प्रकारे पोह्यामध्ये पाणी घालून तुम्ही पोहे बनवून बघा, खूप छान होतात आणि खूप सुंदर मऊ लुसलुशीत होतात. अजिबात तुमचे पोहे कडक होणार नाही. एवढी छान अशी पोह्याची रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींनो आणली आहे बघा. छान असं आपलं बघा परतून झाला आहे कांदा, बटाटा, टॉमॅटो. त्यानंतर आपण जे पोहे आहेत ते बघा आपले सगळे सुटसुटीत करून घेतले आहेत. अजिबात त्यामध्ये गुठळ्या वगैरे नाही आहेत. आणि त्यानंतर आपण पोहे त्यामध्ये ट्रान्सफर केले आहेत आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. अशामुळे आपले पोहे आहेत त्याला छान हळद लागल्या जाईल आणि छान परतल्या जातील बघा. खूप सुंदर होतात पोहे मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर घरातील मंडळींना आवडली की नाही हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. आपण सर्वजण खूप छान छान कमेंट करतात. काही मैत्रिणी तर खूप सुंदर करतात. माझे दादा, ताई खूप छान सपोर्ट करतात चॅनलला. त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असंच एकमेकांना सपोर्ट करून पुढं जायचं आहे आपण आणि एकमेकांना सहाय्य करायचं आहे. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. छान असे आपले पोहे बघा परतून झाले आहेत. कुठेही पोहे बघू शकता आपण अजिबात पांढरे दिसत नाही. सर्व पोह्यांना आपली हळद आहे ती लागली गेली आहे आणि कुठेही पोह्यांच्या गुठळ्या दिसत नाही. साखर आणि मीठ आपण अगोदर टाकल्यामुळं पोहे छान त्याला मीठ आणि साखर लागल्या जातील. 5 मिनटासाठी आपण वाफ दिली आहे म्हणजे आपले पोहे छान मुरतील. बघा किती सुंदर. आणि गॅसची फ्लेम इथे एकदम स्लो ठेवली आहे मी. तुम्ही जर हाय फ्लेम ठेवली तर तुमचे पोहे आहेत ते कडक होऊ शकतात. अशा प्रकारे आपण छान परतून घेतले आहेत बघा. आणि टॉमॅटोनी पण छान असे चव लागते. त्यानंतर आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि जे शेंगदाणे आपण तळून घेतले होते ते आपण शेवटी घालणार आहोत. म्हणजे पोहे आहेत ते आपले शेंगदाणे आहेत ते आपल्याला छान असे कुरकुरीत लागतील. तुम्ही जर अगोदरच जर शेंगदाणे घातले तर ते पोह्याबरोबर मऊ होतील. आणि शेंगदाणे घालून आपण छान असं कोथिंबीर घालून पोहे परतून घेत आहोत मैत्रिणींनो. खूप सुंदर असे मऊ लुसलुशीत अगदी 10 तास मऊ राहतील असे आपले पोहे तयार झाले आहेत मैत्रिणींनो. बघू शकता आपण अगदी प्रत्येक पोह्याचा कण न कण सुट्टा झाला आहे. मी तुम्हाला प्लेटमध्ये सर्व करून दाखवते बघा. किती सुंदर असे आपले पोहे सुटसुटीत झाले आहेत. अजिबात चिकट नाही. अगदी प्रत्येक दाणा सुट्टा झाला आहे मैत्रिणींनो. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करून घ्या. बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि छानशी कमेंट करा. आणि जे हाईप आहे ते करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून छान असं सपोर्ट मिळतो तुमचा. त्यानंतर आपण त्यावर बारीक अशी शेव घालून घेणार आहोत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ओलं खोबरं जरी घातलं तरी पण छान लागतात बघा पोहे ओले खोबऱ्याने पण. माझ्याकडे शेव अवेलेबल होती म्हणून मी इथे शेवेचा वापर केला. त्यानंतर कोथिंबीर घातली आहे. बघा किती सुंदर असे आपले पाण्यातील पोहे तयार झाले आहेत मैत्रिणींनो. चला मग एक लाईक करा, छानशी कमेंट करा आणि रेसिपी जरा जरी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. भेटूयात पुढच्या